5 फूड आयटम्स जे आपल्याला वाटतात की हेल्दी आहेत बट दे आर ॲक्च्युली नॉट. नंबर 1 आहे कॉर्नफ्लेक्स. युजली काही जण कॉर्नफ्लेक्सला हेल्दी आयटम म्हणून खातात, पण त्याच्यामध्ये हाय अमाऊंट ऑफ फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं, शुगर पण असते आणि त्याच्यामध्ये फ्लेवर्स पण ॲडेड असतात. ते कधीतरी खायला ठीक आहे, पण हेल्दी आयटम म्हणून आपण त्याला कन्झ्युम नाही करायला पाहिजे. नंबर 2 फ्रूट ज्युसेस. काही जण म्हणजे आजकाल वेळेच्या अभावामुळे त्यांना पटकन असं काहीतरी पाहिजे, तर काही जण फ्रूट ज्युसेसला प्रेफरन्स देतात इन्स्टेड ऑफ फ्रुट्स. पण फ्रूट ज्युसेसमध्ये हाय अमाऊंट ऑफ शुगर असते, आपण जेव्हा त्याला कन्झ्युम करतो, आणि फायबर त्याचे जे साल आहे आपण ते काढून टाकत असतो, ज्यामुळे आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन स्पाइकच होणार आहे. सो इट इज नॉट हेल्दी. नंबर 3 डाएट कोक अँड डाएट सोडास. युजली मार्केटमध्ये आपण ब्रँडिंग पाहतो, त्याच्यावर डाएट कोक लिहिलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये हार्मफुल अशा काही गोष्टी नाहीत, बट ते एम्प्टी कॅलरीज आहेत, त्याचं न्यूट्रिशन काहीच नाही. आपण एकपेक्षा जास्त जर कन्झ्युम करतोय किंवा फ्रिक्वेंटली जर कन्झ्युम करतोय, तर नक्कीच आपल्या भविष्यामध्ये त्याच्यामुळे वजन वाढू शकतं. नंबर 4 होल व्हीट ब्रेड. असं त्या ब्रेडच्या पॅकेटवरती लिहिलेलं असतं, पण ॲक्च्युअली त्याच्यामध्ये मैदा असतो म्हणजे असतोच, आणि त्याच्यामध्ये हाय अमाऊंट ऑफ शुगर पण असते. तर ते त्याच्या लेबलिंगवरती जाऊ नका. पॅकेटच्या मागे कंपल्शन असते की त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे हे त्यांना मध्ये द्यावं लागत असतं, तर आपण ते वाचायला शिकलं पाहिजे. तर होल व्हीट ब्रेड हे मोस्ट ऑफ द ठिकाणी मैद्याचंच आहे, तर आपण ते चेक करून खाल्लं पाहिजे. 5th वन इज चोकोस. अगेन खूप जास्त शुगर असते, लहान मुलाला पण ते खाऊ घालतो. इट इज ॲब्सोल्युटली नॉट हेल्दी. थँक्यू सो मच.